नाशिकच्या सातपूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्या जोरदार लढत पाहायला मिळत आहे। मात्र या राजकीय संघर्षाला आता छावा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या भाषणाची प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी त्यांनी दिलेला दीर्घ आणि ठाम लढा तसेच समाजाच्या हक्कासाठी उभा केलेला आवाज यामुळे मराठा समाजात त्यांचा शब्द अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे नागरिकांचे बारकाईने लक्ष असते। या भाषणात त्यांनी नागरिकांना केलेले थेट आव्हान आणि सामाजिक मुद्द्यावर घेतलेली ठाम भूमिका याचा परिणाम थेट मतदानावर होऊ शकतो अशी चर्चा सध्या प्रभागात रंगली आहे। विशेषतः यामुळे शिंदे सेनेच्या पारड्यात मते झुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सर्वसामान्य नागरिकांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा प्रभाव निवडणुकीवर पडणार असा विश्वास दिसून येत असून त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील ही लढत अधिक चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची चिन्ह आहे। मराठ्यांच्या आरक्षणाचं त्यावेळेस आपल्याला राजकारण करून चालत नाही, परंतु एक करण भाऊ एक असा मुलगा आहे की चांगला काम आहे, सहकार्य लोकांनी केलं पाहिजे या मताचा मी पण आहे। जरी मी तिथं काही शब्द टाळले असले तरी पण मीडियाच्या माध्यमातून सांगतो की पोरगं चांगलं आहे, सहकार्य केलं पाहिजे। सामाजिक कार्यात काम करणारे पोरं टिकले पण पाहिजे। आणि मग वेळेला काय होतं, आपण जर सामाजिक काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलो तर समाजाचं काम करायला पण पुढं अडचण येत आहे। त्याच्यामुळं करण भाऊला सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिजे या मताचा मी 100% दादा पुण्यामध्ये नाही तर नुसतं याला राजकारणाकडेच वाढायचे सगळे असं पण नाही। व्यासपीठावर सगळे बाणच बाण दिसले, तुम्ही भाषणात उल्लेख केला। अरे नाही बाबा, मला ते काय झालं एक तर वर्धापन दिवस नुसते बाणच दिसून राहिले याकडे त्याकडेला। आम्ही आलो फुल लोड मध्ये नेमकं काय आहे आणि मला ते म्हणले नव्हते, ते बी खोटं नाही बोलत होय, मला म्हणले नव्हते उमेदवारीत, मला माहित नाही। ते जरी म्हणले असते तरी मी आलोच असतो, कारण सामाजिक क्षेत्रात त्या माणसाचं कान राजकारणासाठी नाही तर त्यांच्या संघर्षाकडे बघून येणं आमची जबाबदारी। आमच्या आधीपासून ते ओढते, आमची जबाबदारी आहे ना। ते कुठं जरा आता एखाद्या पक्षाकडून उभा राहिले म्हणून यायचं नाही, हे योग्य नाही आहे। मी वाढदिवस म्हणून आलोय, येणार, आणि जरी ते राजकीय उभा राहिले असले तरी समाजाच्या लोकांनी सांभाळलं पाहिजे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर।